लाडकी बहीण योजनेची केवायसी पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेली आहे, परंतु फक्त त्याच लाडक्या बहिणी केवायसी करू शकतात ज्यांनी मागच्या वेळेस केवायसी करताना चुकीचे पर्याय निवडलेले होते, परंतु ते पात्र होते. त्याच लाडक्या बहिणी केवायसी करू शकता, ही गोष्ट लक्षात ठेवा. जर तुम्ही अपात्र आहात, तुमचे पैसे बंद झालेले आहेत, तर तुम्हाला केवायसी करता येणार नाही. तसेच तुम्ही आतापर्यंत एकदाही केवायसी केलेली नाही, तुमच्याकडून केवायसी करणं राहून गेलं, तुम्हाला आठवण पडली तरी तुम्हाला केवायसी करता येत नाही. कारण एका व्यक्तीची मी आता केवायसी ट्राय करत होतो, एका लाडक्या बहिणीची केवायसी करण्याचा प्रयत्न करत होतो, त्यांनी आतापर्यंत केवायसीच केलेली नव्हती. तर त्यांचा आधार नंबर टाकला मी केवायसी करण्यासाठी आणि अशा प्रकारचा एरर येतोय. तो एरर म्हणजे हा आधार क्रमांक ई केवायसी दुरुस्तीच्या यादीत नाहीये. म्हणजे ज्यांनी आतापर्यंत केवायसीच केलेली नाही त्यांची पण केवायसी होत नाही, हा माझा अनुभव आहे, मी ट्राय केलेलं आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. बाकीचं मला माहित नाही. आणि जे अपात्र आहेत, त्यांचे हप्ते बंद झालेले आहेत, त्यांना पण अशाच प्रकारचा एरर येतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. परंतु ज्यांनी चुकीचा पर्याय निवडला होता मागच्या वेळेस आणि ते पात्र आहेत, त्यांची केवायसी होत आहे, कारण त्यांचं नाव ई केवायसी दुरुस्ती यादीत आहे. आता सर्वात मोठा प्रश्न, ही केवायसी कोणत्या तारखेपर्यंत आता केवायसी करण्याची शेवटची तारीख आहे? तर लाडकी येथे पाहू शकता तुम्ही, महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरती पोस्ट करून ही माहिती दिलेली आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 31 मार्च पर्यंत ई केवायसी दुरुस्तीची संधी दिलेली आहे, परंतु यामध्ये त्यांनी असं कुठेही उल्लेख केलेला नाहीये की ज्या लाडक्या बहिणींची आतापर्यंत केवायसीच झालेली नाही त्या लाडक्या बहिणी केवायसी करू शकता, अशा प्रकारचा इथे उल्लेख नाहीये, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता ही केवायसी कशा प्रकारे दुरुस्त करायची आहे, मी प्रयत्न करेल की त्याचा पण व्हिडिओ घेऊन येण्याचा. परंतु केवायसी दुरुस्त करण्याची पद्धत म्हणजे ती री केवायसी होणार आहे, पूर्ण प्रोसेस नवीन होईल आणि मागचा जुना व्हिडिओ पाहून तुम्ही ती केवायसी करू शकता. तर सविस्तर माहिती तुम्हाला समजली असेल. अजून काही वेगळे एरर येत असतील तर कमेंट करून सांगा बरं मला, म्हणजे मला पण समजेल की नवीन प्रकारचे काही एरर येत आहेत का. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा, म्हणजे त्यांच्या मनातला शंका दूर होतील. प्रत्येक लाडकी बहिणीला केवायसी करण्याचं काम नाहीये. ज्यांनी केवायसी केलेली होती परंतु चुकीचा पर्याय निवडला आणि ते पात्र आहेत, त्याच लाडक्या बहिणी केवायसी करू शकता. परत एकदा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. व्हिडिओ महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्यामुळे फॉलो सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा व्हिडिओ अशा एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय खानदेश.